जेजुरी नगर परिषद निवडणूक 2025 आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे। आपल्याबरोबर आहेत आता राष्ट्रवादी काँग्रेसचे जेजुरी शहर अध्यक्ष रमेश लेंडे। त्यांनी नुकतीच आत्ता उमेदवारी अर्ज मागे घेतलेला आहे, काय सांगाल? प्रथमतः सर्वांना मनापासून जय मल्हार। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हितासाठी किंवा त्यांच्या सर्व सीट आपली जेजुरी नगर परिषदेमध्ये होऊ घातलेली सार्वत्रिक जी निवडणूक आहे त्या निवडणुकीमध्ये घड्याळाच्या चिन्हावर सर्वच्या सर्व सीट या ठिकाणी निवडून यावीत, त्याचप्रमाणे पक्ष हिताच्या ह्याच्यासाठी हा निर्णय मी या ठिकाणी घेतलेला आहे। नामदार अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जेजुरी नगरपालिकेमध्ये सर्वच्या सर्व सीट घड्याळाच्या चिन्हावर येतील या ठिकाणी, त्यासाठी हा निर्णय आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे। त्याचप्रमाणे वरिष्ठांच्या शिफारशीप्रमाणे आदरणीय प्राध्यापक देवेंद्र दुर्गाडे सर असतील, आदरणीय जालिंदरभाऊ कामते असतील, त्याचप्रमाणे उत्तम बाप्पू धुमाळ असतील, आमचे सहकारी मित्र जयदीप बारबाई असेल, रोहिदास भाऊ कुंभार, सर्वच मंडळी या ठिकाणी त्यांनी मला सांगितले की बाबा आपल्या पक्ष हितासाठी हा निर्णय आपल्याला घ्यावा लागेल। त्यानंतर पक्षाच्या हितासाठीच हा निर्णय आम्ही घेतलेला आहे। तर भविष्यामध्ये तुमचा विचार त्या ठिकाणी केला जाईल असं त्यांनी या ठिकाणी मला शब्द दिलेला आहे आणि कोणाचाही दबाव न येता माझ्या स्वखुशीने मी हा उमेदवारी अर्ज या ठिकाणी पाठीमागे घेतलेला आहे। इंदोर तालुका निरीक्षक जालिंदरभाऊ कामते। मी प्रथमतः जेजुरी शहराचे अध्यक्ष रमेश भाऊ यांचा आभार व्यक्त करतो। गेल्या अनेक वर्ष जेजुरी शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून चांगल्या प्रकारचं लोकसभा विधानसभेला रमेश भाऊंनी काम केले आणि केल्यानंतर त्यांना थोड्या काही गोष्टी आढळल्या। त्या आढळल्यानंतर त्यांनी स्वतः फॉर्म मारल्यानंतर काही तरतुडीमध्ये धागा मागं सरकार लागलं। त्यामुळं अध्यक्षांच्या काही आम्ही चर्चा केली। दुर्गाड सर मी कालपासून त्यांची 2-3 वेळा बोललो, त्यांच्या काय मनात त्या गोष्टी जाणून घेतल्या आणि पक्ष हिताकरता माझ्यापेक्षा पक्ष मोठा आहे, पक्ष हिताकरता मी माझा उमेदवारी अर्ज माघार घेतो। त्यांनी कालच आम्हाला सांगितलं होतं, आज त्याप्रमाणे स्वतः त्यांनी फोन केला। आम्ही सासवडला असताना त्यांचा फोन आला आणि स्वतः सांगितलं तुम्हाला काल बोललो होतो। आणि बोलल्यानंतर खऱ्या अर्थानं रमेश भाऊंनी शब्द खरा गेला आणि पक्षाचा अध्यक्ष ही निवडणूक जी आहे ही कार्यकर्त्याची निवडणूक आहे। रात्रंदिवस पक्षाचा कणा म्हणून कार्यकर्त्याचा आपण उल्लेख केला जातो। रात्रंदिवस 2 वारा पाऊस हे जे तमाला बळगता पक्षाचा आदेश येईल त्या पद्धतीने काम करणारे कार्यकर्ते असतात। रमेश भाऊ देखील जेजुरी शहरामध्ये काम केले। मी काल जयदीप भैया असेल, रोहिदास कुमार असतील, गणेश भाऊ कुल असतील, सचिन आमचे अप्पा जगताप असतील, त्या सगळ्यांशी बोललो आणि त्या ठिकाणी भविष्यामध्ये एकत्र बसून त्या रमेश भाऊंना काय न्याय द्यायचं की आमची भूमिका आहे। माझं एवढंच म्हणणं आहे, खऱ्या अर्थानं हा विकास जेजुरीचा कोण करेल तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करेल, कारण पालकमंत्री दादा आहेत, वित्त खाते दादांकडे आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून खंडेरायाचं दर्शन करता अनेक भाविक येतात आणि निश्चितपणे भविष्य काळामध्ये विजन जे हे विजन आमच्याकडे जेजुरीचा सर्वांगीण विकास कोण करेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करेल, कारण बारामतीच्या लागून हा तालुका आहे, हा हे भाग आहे आणि दादांना विनंती करावं सगळेच, फक्त जेजुरीकरांना विनंती आहे 21-0 करा, या माध्यमातून 21-0 करा। बारामतीच्या लेवलला दादा त्या ठिकाणी सभेला आल्यानंतर दादा बोलतील आणि 21-0 केल्यानंतर त्यांना वाटेल मी विनंती केली, मी सांगितलं मतदाराला आव्हान केलं, माझ्या आव्हानाला साथ दिली आणि या सगळ्या लोकांनी माझ्या उदाहरण निवडून दिलं। त्यांची देखील जबाबदारी आहे, अधिकचा निधी, अधिकची मदत, अधिकचं सहकार्य दादा करतील। महाराष्ट्रामध्ये काम करणारा नेता हे अजितदादांची ख्याती आहे। निश्चितपणे हा तर आमचा होम जिल्हा आहे, म्हणून दादांच्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये विकास होतोय। तर जेजुरी आणि परिसर हे लगतची गाव आहेत। अनेक वर्ष या जेजुरीकरांनी पवार कुटुंबावरती प्रेम केले, निश्चितपणे भविष्यामध्ये प्रेमाची उतराई या शहराचा राहिला विकास होईल अशी अपेक्षा देखील आम्ही बोलतो। आम्ही देखील दादांच्या कानावर घातले। परत एकदा माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना सूचना आहे, आपण सगळ्यांनी युतुमुच्या काळामध्ये रात्री दिवस करून राष्ट्रवादी काँग्रेसचं घड्याळ कसं निवडून होईल, 21-0 कसं होईल
या कारण सगळ्या कार्यकर्त्यांनी तन मन धन अर्पण करून ताकदीने प्रचार करून आपल्या पॅनल निवडून आणायचं आहे. जयदीप भैया त्यांचे सर्व सहकारी यांचं मी मनापासून स्वागत करतो, अभिनंदन करतो. आणि 3 तारखेला आपल्या भंडारा उदाहरण इथे यायचं आहे. त्यावेळेस जयदीप भैया आणि त्यांचे 20 लोक 21चे 21 झिरो झाल्याशिवाय राहणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्ण बहुमत घेईल अशी अपेक्षा व्यक्त करतो. परत एकदा रमेश भाऊ तुमचं पक्षवतीनं आभार व्यक्त करतो. धन्यवाद. सर, आज उमेदवारी अर्ज घेण्याचा शेवटचा दिवस आहे. आता निवडणूक चित्र स्पष्ट झाल्यासारखंच आहे. तर तुम्ही काय इथं रणनीती जेजुरीमध्ये? सुरुवातीलाच आदरणीय भाऊने जो त्या ठिकाणी विचार मांडले, जेजुरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष रमेशजी लेंडे साहेब यांना आम्ही काल, भाऊ असतील, मी असतील, जयदीप असतील, गणेश शेठ असतील, आम्ही सगळ्यांनीच त्यांना विनंती केली. आणि विनंती केल्याच्या नंतर विनंतीला मान देऊन पक्षाचा शिस्तबद्ध कार्यकर्ता, पक्षाचा शिस्तबद्ध अध्यक्ष कशा प्रकारचा असतो याचं उदाहरण त्यांनी त्या ठिकाणी घालून दिलं. खरं तर गेले वर्षभर त्यांनी प्रयत्न केले होते, कष्ट केले होते, कार्यक्रम घेतात, लोकांच्या जातात, संपर्क आहे. एवढं सगळं असताना सुद्धा पक्षानंच आदेश दिल्यानंतर, पक्षानं सूचना केल्याच्या नंतर पक्ष हितासाठी त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्याबद्दल मी रमेशजी लेंडे अध्यक्ष यांचे मी मनापासून त्या ठिकाणी हार्दिक आमच्याबरोबर उत्तम बापूही त्या ठिकाणी होते, त्यांना त्या ठिकाणी विनंती करण्यासाठी तानाजीराव होते, संदीपही आमचे प्रचार प्रमुख संदीप जगतापही होते. सर्वांनी विनंती केली. त्या विनंतीचा मान राखून रमेशजी यांनी त्या ठिकाणी माघार घेतली. त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो. आज खरं तर विड्रॉल झाल्यानंतर चित्र जवळजवळ स्पष्ट झाले. त्यामुळे सर्व जेजुरीतल्या कार्यकर्त्यांना मला त्या निमित्तानं विनंती करायची, अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली जेजुरीचा विकास उत्तम प्रकारचा करायचा असेल, महाराष्ट्राचं सर्वोत्तम शहर म्हणून जेजुरीचा त्या ठिकाणी कायापालट करायचा असेल, खरं तर आपल्या सगळ्यांचं कुलदैवत खंडोबा आहे. या खंडोबाचा आशीर्वाद घेऊन खंडोबाची नगरी चांगल्या प्रकारची, खरं तर सोन्याची नगरी बनवायची या उद्देशानं आपण सर्वांनी अजितदादांच्या विश्वासावर ते विश्वास ठेवावा आणि घड्याळाच्या चिन्हावर समोरचं बटन दाबून त्या ठिकाणी 21च्या 21 सीट्स आपण त्या ठिकाणी प्रचंड बहुमताने निवडून आणाव्यात अशा प्रकारची अपेक्षा आणि विनंती या निमित्तानं सर्वच कार्यकर्त्यांना करतोय. शेवटी ह्या निवडणूक आहे. निवडणूक एका दिवसामध्ये होत नाही, प्रत्येकाला कष्ट करावे लागतील. त्याचं निवडणुकीच्या मतपेटीत बंद होईपर्यंत सर्वांनी अतिशय नीटपणानं सगळ्यांना समजून घेत विचारपूर्वक त्या ठिकाणी कार्यकर्ते पावलं टाकतील याच्याबद्दलचा विश्वास आहे. जेजुरीचा कलही अतिशय चांगल्या प्रकारचा त्या ठिकाणी आहे. त्यामुळे विश्वास वाटतो दादांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी घड्याळाचे सर्वच्या सर्व उमेदवार निवडून येतील. जेजुरी शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष रमेश लेंडे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि त्याबद्दल निरीक्षक जालिंदरभाऊ कामठे आणि दुर्गाडे सर यांनी या ठिकाणी BBP न्यूजशी बोलताना प्रचार प्रमुख संदीप आप्पा जगताप यांनी आपली या ठिकाणी भूमिका स्पष्ट केलेली आहे. धन्यवाद.